अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम श्री भगवान वाच. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नयने कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. स्थितप्रज्ञ लक्षणं ज्ञानेश्वरी नित्यपाठामधली आलेली ते आपण अभ्यासतो आहोत. मागच्या वेळेला आपण असं बघितलं की ज्ञानी व्यक्ती परिपूर्णतेला जशी जशी जाते तसतसं त्याच्या अंतःकरणाचा सहज स्वभाव जो आहे त्याला गीतेने प्रसाद असं म्हटलं, प्रसन्नता. त्याचं विश्लेषण पण मागच्या वेळेला आपण बघितलं की स्वामींनी जे म्हटलंय की शांती, आनंद आणि पावित्र्य या तिघांचा एकत्रित आविर्भाव अंतःकरणावर ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याला प्रसन्नता असं म्हटलं जातं. पण ही प्रसन्नता केवळ अंतःकरण शांत राहण्याने निर्माण होत नाही. त्याच्यासाठी म्हणून त्याला योगाची प्रक्रिया अत्यंत स्थिरावलेली असण्याची आवश्यकता आहे. कारण एक प्रिरिक्विजिट अशी आहे की रागद्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरन्. अंतःकरणामधलं अमुक एक गोष्ट हवी आणि अमुक एक गोष्ट नको असा जो आग्रह आहे, जो कॉमन आपल्या दृष्टीने नेहमीच असतो, ज्या गोष्टी आपल्याला अनुकूल वाटतात त्या हव्यात असा आग्रह, आणि त्या जर होत नसतील आणि प्रतिकूल गोष्टी जर का होत असतील तर त्या नकोत असा एक अंतःकरणावर असलेला आग्रह. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की दुःख देणाऱ्या गोष्टी टाळण्याची प्रवृत्ती ही नॅचरल आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्तीला सुख प्राप्त हो, दुःख प्राप्त हो, तो काहीच प्रयत्न करत नाही असं असं म्हणण्याचं कारण नाही. पण म्हणजे सगळ्याच गोष्टी सारख्याच आहेत, कोणी का असेना, कोणी का भेटेना, मग त्यांना काही चॉईसच नाहीये असं असता कामा नये, असं असूच शकत नाही. म्हणजे दुर्जनाचा संग करू नये हे संतांनी आग्रहाने सांगितलेलं आहे. सगळीकडेच देव आहे, मग दुर्जन असला तरी तो देवच आहे, मग राही नका संग अशा प्रकारचा भावडेपणा नाहीये. ज्या गोष्टी परमार्थाला प्रतिकूल आहेत त्या टाळल्याच पाहिजे, प्रॉब्लेम तो नाही. पण अतिरिक्त सुखाची हाव आणि जर का ते सुख प्राप्त होत नसेल तर असणारी बेचैनी अंतःकरणातली, याला थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे असं त्यांना सांगायचं. कारण तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आयुष्य चाललेलं असं नाही. त्याला एक बेस जो आहे तो अंतःकरणामध्ये ईश्वर प्राप्ती हे ध्येय जर का स्थिर करायचं असेल तर सारखं बाहेरच्या गोष्टींनी अंतःकरण हलू देता कामा नये. हे कितीही थेअरी म्हणून कळलं तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. आमच्या जे जे काही प्रेशर पॉईंट्स आहेत ते जे जे ज्या वेळेला हिट होतात त्यावेळेला आम्ही आपोआप त्या गोष्टींच्या मागे जातो आणि मग ते स्वस्वरूप, योगयुक्त, स्थिरबुद्धी वगैरे हे शब्द राहतात. म्हणून एक हे समजून घ्यायला पाहिजे की ही लक्षणं परिपूर्ण व्यक्तीची आहेत. डायरेक्टली आम्हाला लावून घेतली तर आम्ही त्या पिक्चरमध्ये मुळीच बसत नाही. पण ती व्यक्ती पण एका प्रवासातून तिथे गेली हे लक्षात घेतल्यानंतर आम्ही पण टप्प्याटप्प्याने तसे होऊ शकतो आणि ती लक्षणं आमच्यामध्ये परिपूर्णत्वाने जरी नसली तरी विवेकाने आम्ही ती थोडा वेळ सांभाळू शकतो. याच्यासाठी म्हणून थोडंसं म्हणजे ही स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ लक्षणाची ते त्यांचं दर्शन घेण्याची आवश्यकता काय आहे, तर ती लक्षणं आमच्या अंतःकरणात कुठेतरी यावी की असं असं आम्हाला व्हायचं आहे. ध्येय असावे सुदूर गिजे कधी न हाता यावे असं जे स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं की मोठं ध्येय ठेवावं. ते मोठं ध्येय कुठलं तर गीतेने ठेवलेलं हे अल्टिमेट ध्येय आहे की स्थितप्रज्ञ. प्रज्ञा म्हणजे बुद्धी ज्याची आत्मस्वरूपामध्ये स्थित झालेली आहे. ओढून ओढून पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपाचं भान निर्माण करण्याची जी आमची आवश्यकता आहे, अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं जे समर्थांनी म्हटलं.
म्हणजे होता होईल त्याचं भान ठेवावं. कशाच्या साह्याने ठेवावं? अनेक मार्ग आहेत त्याला. ज्या ज्या काही उपासना निर्माण झालेल्या आहेत त्या आम्हाला आत्मस्वरूपी आणण्यासाठीच केलेल्या आहेत. म्हणून कुठल्याही उपासनेला दुय्यम न मानणे. साधकावस्थेमध्ये स्थितप्रज्ञ लक्षणांचं अवलोकन करत असताना आम्ही कुठे आहोत हे न विसरता ज्या ज्या गोष्टींची अंतःकरणाला नीड आहे, भावनात्मक नीड आहे, काही वेळेला बौद्धिक चिंतनाची गरज असते, त्याबरोबर योगाच्या प्रोसेसची पण गरज आहे. या सगळ्याच्या साह्याने अंतःकरण अंतर्मुख ठेवायचा प्रयत्न करणे जास्तीत जास्त काळ. जसं आता उन्हाळ्याचे भरपूर दिवस चाललेले आहेत आणि कुठेतरी प्रवासाला जातोय, तर प्रवासाला जाताना ड्राईव्ह करत असताना आम्ही एकदा का त्या काचा गाडीच्या वर करून घेतल्या आणि AC फुल ऑन करून ठेवला, व बाहेर किती का तिथे उन्हाळ्याच्या झळा बसू देत, आत आम्ही कम्फर्टेबल असतो. तशी ही ज्ञानी व्यक्ती तिने आत्मबोधाच्या काचा एकदम पक्क्या फिक्स करून ठेवल्या असतात, त्यामुळे ती आत एकदम कम्फर्टेबल असते. बाहेर अनेक गोष्टी चालू असतात, त्याच्यातून ती प्रवास पण करत असते, पण तिला त्याचं आतमध्ये तितकं एफेक्टच होत नाही. म्हणजे अल्टिमेट जे प्राप्त करायचं आहे की आत्मस्वरूपावर सतत राहण्याचा अभ्यास, ती स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणून जो निग्रह अंतःकरणाला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून सारखं बाहेर काय चाललंय याच्याकडे ती व्यक्ती कन्सर्न नसते. म्हणजे तिला माहीतच नसतं अशातला भाग नाही, पण त्याने ती स्वतःला एफेक्ट करून घेत नाही. विशेषतः या गोष्टी स्वतःच्या सुखदुःखांशी संबंधित करून घ्यायला पाहिजे. म्हणजे जगात काही चाललंय त्याच्यामधून आम्ही एफेक्ट होणार नाही हा भाग एक वेगळा आहे, पण संत किंवा स्थितप्रज्ञ व्यक्ती या सुद्धा देव, देश, धर्म या सगळ्या गोष्टी घेऊनच असतात. त्याच्यासाठी म्हणून जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे हा भाग त्यांचा सुटलेला नसतो. नाहीतर मग समर्थांसारख्या व्यक्तीने हे सगळं मुघलांचं आक्रमण चाललेलं असताना चिंतेने ऊर फाटतो असं त्यांनी लिहिलंय. आता मग स्थितप्रज्ञ आहेत, मग चिंतेने ऊर कसं काय फाटतो? एकूण देशाची जी अवनती आहे, सात्विक समाजाची जी अवनती आहे, बुडाला औरंग्या पापिमलेंचे संवार जाहाला, हे वगैरे त्यांनी इतक्या उत्स्फूर्तपणे लिहिलंय शिवाजी महाराजांसाठी. जगदंबेकडे प्रार्थना करतात की या राजाला तूच आता वाचव, त्याला आजपर्यंत जसं प्रोटेक्ट केलंस तसं करत राहा. अशा प्रकारे सात्विक गोष्टींसाठी म्हणून कन्सर्न वाटणं हा भाग स्थितप्रज्ञ लक्षणांमधून जिवंत अंतःकरणाची व्यक्ती आहे. तिला असं नाहीये की काहीही झालं तरी फरकच पडत नाही, पण वैयक्तिक सुखदुःखांमध्ये ती हेलकावे खात नाही. हे मुख्य लक्षण आहे स्थितप्रज्ञाचं. म्हणून सुरुवातच करताना प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, सर्वान आणि अशेषतः हे दोन शब्द वापरले. सर्व कामना आणि संपूर्णपणे हे बोलणं बरंचसं निवृत्तीपर वाटू शकतं की प्रवृत्तीपर काही याच्यात नाहीये, निवृत्तीच आहे, सगळ्यामधून विड्रॉ करायचंय. विड्रॉ करायचं याचा अर्थ कर्मातून विड्रॉ करायचं अशातला भाग नाही. कर्मामध्ये असणारी जी सुखाची आस्था आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला शब्द आहे, ही लक्षणं मुळात वाचावी अशी आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीतली पण की सर्व प्रकारच्या आस्था त्याच्या अंतःकरणातल्या निघून गेलेल्या आहेत. प्राप्त कर्तव्य कर्मामधून अधिकाधिक उन्नत करून घेणं स्वतःला ही दृष्टीने, ह्याच्यासाठीचा प्रयत्न हा प्रॉब्लेम मध्ये येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही. विषयांशी इंद्रियांचा सतत होणारा संयोग आहे तो अनअवॉइडेबल आहे. सकाळी आम्ही उठल्यानंतर आमचा विषयांशी संयोग सुरू झाला, डोळे उघडले की आम्हाला दृश्य दिसणार आहे. आम्ही काहीतरी पदार्थ अन्न म्हणून तोंडात घातल्यानंतर त्याची चव आपोआपच रजिस्टर होणार आहे. ज्या ज्या वातावरणामध्ये आम्ही वावरतोय त्या सर्व प्रकारचे संयोग, उदबत्ती लावली चांगला वास येणार आहे, विषयांचाच संयोग चाललाय. पण सारखं स्वतःला सुखी ठेवण्यासाठी म्हणून अनुकूल विषयांचा संयोग व्हावा याच्या मागेच ज्याची बुद्धी धावत राहते त्याला गीतेने अयुक्त असं म्हटलेलं आहे. म्हणून गीता स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये दोन्ही प्रकारचे लोक दाखवते. एक तर पूर्णत्वाला गेलेले व्यक्ती, दुसरा आहे की साधक जो अशा प्रकारे प्रयत्न करून तिथे जाऊ शकतो, आणि जो जात असताना पण कित्येक वेळेला अडखळतो.
त्यांनी असं म्हटलं की नास्ति बुद्धिरयुक्तस्य, जो योगाची प्रोसेस ठरवून करणार नाही त्याला ही स्थिर बुद्धी कधीही प्राप्त होणार नाही. कारण की एक डेस्टिनेशन कायम लागेल. ते डेस्टिनेशन सेल्फ हे आहे. ते केवळ विचारांनी कळलं तरी प्रत्यक्षतः जर का त्याचं अनुसंधान तो अंतःकरणाने ठेवणार नाही तर ती व्यक्ती हळूहळू योगाची प्रोसेस तर कळली आहे पण आचरत नाहीये. याच्यामध्ये काय होतं की ते एक ज्ञानाचा आविर्भाव घेऊन ती व्यक्ती राहते, पण प्रत्यक्षात इंद्रियाच्या साह्याने विषयांचा उपभोग घेण्याची जी मुळात प्रवृत्ती आहे ती शांत झालेली नाही. म्हणून समर्थांनी कित्येक वेळेला हे वॉर्न केलंय की अशा प्रकारे साधनेचा ज्ञानाचा विचार कळला, स्थितप्रज्ञ लक्षण अगदी कोअरमध्ये कळली, पण स्वतः जर का सेल्फवर राहण्याची प्रोसेस निग्रहाने जी व्यक्ती करत नाही तिला त्यांनी असं म्हटलंय की साधनेविण ब्रह्म होता. कारण सारखं सेल्फवर राहायचं, पुन्हा पुन्हा अटेम्प्ट करायचा, याच्यामध्ये इंद्रिय आणि मनाच्या ज्या ज्या सगळ्या ओढी आहेत त्यांना आपोआपच कर्टेल करणं आलं. आणि त्याची माणसाला फारशी तयारी नसते. मनात अनेक गोष्टी उठत असतात, अनेक गोष्टी हव्या असतात, अनेक व्यक्तींबद्दलची आमची काही ना काही मतं असतात. ती व्यक्ती समोर आली की आपोआपच ती सुरू होते त्या सगळ्याचं सायकल. त्याच्यामधून तो व्यक्ती विड्रॉ केलेली असते. तसं नाही केलं तर स्ववर राहायला वेळच मिळणार नाही. आपण आपला दिवसभराचा आलेख काढून बघितला की सकाळपासून मन कुठे 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 फिरतं. इतक्या गोष्टी मनामध्ये येतात, काही गरजच नव्हती, पण चिंतनामध्ये वेळ गेला आणि मग अध्यात्माला वेळ नाही मिळत हा जो प्रॉब्लेम आहे. मग अनेक सबबी पण आहेत त्याला. आमची आयुष्याची फेजच सध्या अशी चालू आहे, खूप स्ट्रगलचे दिवस आहेत. कोणाचा संपलाय स्ट्रगल? म्हणजे ज्या व्यक्ती अशा प्रकारे करिअर ओरिएंटेड आहेत म्हणून त्यांना करिअरमधून वेळ मिळत नाही. ज्या व्यक्ती घरात आहेत आणि गृहिणी आहे आणि आता त्याच्यामध्ये सगळ्यांचं घरातल्यांचं करण्यामधून आम्हाला वेळ मिळत नाही, अशा प्रकारे लहान मुलांना सगळं ते ही पुरातन आहे ही अडचण. वेळ मिळत नाही अडचण आत्ताच सोशल मीडियामुळे आलेली आहे ह्यातला भाग नाही. पूर्वीही लोकांना वेळ मिळत नव्हता. शंकराचार्यांनी पण ते मांडले, बालस्तावत क्रीडासक्तः. लहान होतं तोपर्यंत खेळण्यात वेळ मिळत नव्हता. तरुणस्तावत विषय रक्तः. जोपर्यंत तरुण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, त्या उपभोगाव्यात असं वाटायला लागलं. वृद्धस्तावत चिंतामग्नः तथापि ब्रह्मणी कोपी न रक्त. त्यामुळे हे वेळ मिळत नाही हा जो प्रॉब्लेम आहे हा पूर्वापार चालत आलेला आहे. फक्त निमित्त बदलली, वेळ कशामुळे मिळत नाही. मुळात भाग असा आहे की आम्हाला तितकी निकट वाटत नाही, हा खरा भाग. जे गोंदवलेकर महाराजांचा वचन स्वामी कित्येक वेळेला कोट करत असत की भगवंतापासून आमचं अडत नाही म्हणून दर्शन देण्यासाठी त्याचं काही नडलेलं नाही. चला, कारण तुम्हाला स्ववर राहावं किंवा नामामध्ये राहावं ऍटलिस्ट, ह्याच्यासाठी म्हणून जो प्रॉम्प्टनेस पाहिजे तो अंतःकरणात नसल्यामुळे बहिर्मुख प्रवृत्ती अंतःकरणाच्या सदोदितच आहेत. म्हणून साधकावस्थेत सांभाळलं पाहिजे असं नाहीये, सिद्धावस्थेत पण सांभाळलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे म्हटलं. म्हणून तशी म्हणजे एक त्यांनी उदाहरण वापरलंय की या तीरावरून त्या तीरावर जायचंय, म्हणजे बद्ध अवस्थेपासून सिद्ध अवस्थेपर्यंत जायचंय. मध्ये अनुसंधानाची नाव आहे, मध्ये वृत्तींचा प्रवाह वाहतो आहे. तो ओलांडून जायला नाव अनुसंधानाची वापरता वापरता आता हळूहळू प्रगती करत करत दुसऱ्या तिरेला जाऊन पोचला. आता दुसऱ्या तिरेला आपण पोचलोच, दिसतोच आहे किनारा. म्हणून जर का तो सुकाणू टाकून देईल अनुसंधानाचं तर अगदी पोचणारच होता, पण पोचता पोचता त्याची नाव वाटेत प्रवाहातच उलटी होऊन गेली तर अगदी जवळ येऊन पण त्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं असं त्यांनी म्हटलंय. पण पुढेही त्यांनी असं म्हटलंय त्याच्या जाऊन की जो पोचलेला आहे तसे प्राप्तही पुरुष, जो प्राप्त पुरुष आहे म्हणजे ज्याला आत्मानुभव आलेला आहे त्याने पण आता आपण झालोच ज्ञानस्वरूप असं समजून आता आपल्याला निग्रहाची काय गरज आहे असं जर का ढिलाई तो बाळगेल तसे प्राप्त ही पुरुषे जरी लाळलेली इंद्रिये कौतुके. आता कशाला निग्रह हवाय, आता ध्यान होईलच, आम्ही ऑलरेडी अनुभव आलेला आहे.
आता आमची सहज स्थिती आहे वगैरे असं जर का तो म्हणेल आणि आग्रह साधनेचा कमी करेल, तसे प्राप्त ही पुरुषे जरी लाळली इंद्रिये कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिक. कारण इंद्रिय एकदा का तुम्ही त्यांना मान दिलात की त्यांचा पसारा अंतःकरणातला वाढतच जातो. म्हणून सर्व प्रकारचे लोक समाजामध्ये दिसतात वेगवेगळ्या टप्प्यांवरचे, आणि त्यांनी त्या त्या स्थितीला सांभाळायला पाहिजे हे गीता सांगते आहे. कुठल्याही प्रकारचं टेकन फॉर ग्रांटेड हा अप्रोच इंद्रियांच्या बाबतीत, आणि इंद्रिय ज्या वेळेला आपण म्हणतो इंद्रिय याचा अर्थ मुख्य मन हाच आहे. इंद्रियांना स्वतःचं काही ओढी नाहीये. म्हणजे छान पदार्थ दिसला म्हणून जीभ एकदम सरड्यासारखी लांब होऊन जात नाही. ती कॅपॅसिटी माणसाला सुदैवाने दिलेली नाही. नाहीतर माणसाने काय काय खाल्लं असतं. मन मागतं आणि मग त्याच्यानंतर कंट्रोल जो नाहीये, इंद्रियांवर नाहीये असं म्हणत असताना तो मनावर नाहीये. म्हणून अयुक्तपणा मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. मन युक्त नसणं, युक्त नसणं याचा एक अर्थ आवरलेलं नसणं. पण सारखं कुठे आवरणार, त्याचा कंट्रोलच नसतो. कारण मनाला आवरणं हा जो भाग आहे तो पण मनाच्याच साह्याने केला जातो, विवेकाच्या साह्याने. त्यामुळे ते तितकं जागच नसतं. त्याला सारखं अनुसंधानाच्या पातळीवर ज्यावेळेला ठेवू त्यावेळेला त्याला शांती सुख अनुभवता अनुभवता इतर विषयांमधून सुख अनुभवायला पाहिजे ही त्याची जी सारखी डिमांडिंग एकूण टेंडन्सी आहे ती कमी होते. थोडक्यात जेवढं आवश्यक आहे शरीरासाठी आणि थोडासा सुखोपभोग तेवढं घेतलं की ते शांत राहतं. मग ते सारखं बखवकलेलं राहत नाही आपल्या शब्दांमध्ये. म्हणजे अयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. मन अयुक्त आहे, मग सारखं मनाला अयुक्त आहे तर युक्त करून ठेवायचं. याचं एक पहिलं काम कर की इंद्रियांचं दमन कर पहिलं. म्हणजे एक शिस्त लावणं की सारखं मन मागेल ते न देणं. प्रत्यक्षतः मनात चिंतन होतं आहे, मन अजून गोष्टी मागतं आहे, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये न आणणं. एवढं केल्याने ते मनाला सारखं बहिर्मुखता जी आहे ती कमी होते. आणि तसं झाल्यानंतर आता एक भाग झाला की इंद्रियांचं दमन झालं, आणि दुसरा भाग झाला की तो म्हणजे मनाला युक्त करून ठेवणं ईश्वराच्या अनुसंधानात. म्हणून काही वेळेला ह्या आपल्या संस्कृतीमध्ये गोष्टी ज्या केलेल्या दिसतात, ईश्वर परायणता परत परत राहावी म्हणून इतक्या गोष्टी समोर करून ठेवलेल्या आहेत. पूर्वीच्या काळचं मनोरंजन पण जर का बघितलं तर त्या मनोरंजनामधून पण ईश्वराची आठवण होईल असंच मनोरंजन होतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये भजन बिजन करत, कीर्तनामध्ये बुवा गोष्टी वगैरे सांगत, अनेक गोष्टी चालायचं. या सगळ्यांमधून आताही ती टेंडन्सी आहे की का बरं एवढं ते अध्यात्म असं पॅकेज करून सांगितलं जातं. याचं कारण हे आहे की मनाला केवळ ईश्वर हवा असं वाटणारी व्यक्ती क्वचित असते. त्याला थोडंसं मनोरंजन लागतं, त्याला थोडंसं गंमत लागते. सगळ्या गोष्टी करून ते ईश्वराकडे ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्या मजेमध्ये ते ईश्वराकडे राहतं. जो रामकृष्णांचा दृष्टांत आहे किंवा तो प्रसंग आहे की त्या व्यक्तीने विचारलं, एक व्यक्ती आली होती आणि ज्या वेळेला तिथे एक रामकुमार म्हणून एक खूप विद्वान व्यक्ती तिथे प्रवचनं देत होती कलकत्त्यामध्ये त्यावेळेला. तर त्यांच्याकडे चांगलं वाटतं की माझ्याकडे चांगलं वाटतं असं जेव्हा रामकृष्ण त्या भक्ताला विचारलं तर तो म्हणाला की त्यांच्याशी तुमची तुलना होऊ शकत नाही, ते अतिशय विद्वान आहेत, एवढी प्रवचनं देत फिरतात. असं म्हटल्यावर रामकृष्ण शांत राहिले. पण ती व्यक्ती स्वतःहूनच थोड्या वेळाने म्हणाली, पण तुमच्याकडे मजा आहे, त्यांच्याकडे ती मजा नाही. तर रामकृष्णही हसले आणि ते म्हटले बरोबर आहे, संतांकडे मजा असते. कारण स्वतः ते आतमध्ये खूप मजा करत असतात असं नाहीये, हाही भाग आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. कारण की संतांचं स्वतःची जर का प्रकृती बघितली किंवा त्यांचा साधना काळ बघितला तर ते खूप मजा करताना दिसत नाहीत. ते खूप शांत असतात, कित्येक वेळेला गंभीर असतात. स्वामींकडे पण मी स्वामींना ज्यांनी बघितलंय प्रत्यक्ष ते एकटे असताना अतिशय गंभीर असायचे की त्यांच्या जवळ जाऊन उभं राहायची पण समोर राहायची भीती वाटायची. याचा अर्थ गंभीर म्हणजे टेन्स नव्हे, पण सखोलतेमध्ये ज्ञानाच्या ते कायम असायचे.
कितीही लाईट वागले तरी पण ती सखोलता कधी आतली सुटलेली नसायची. पण समोरच्या व्यक्तीची टेंडन्सी ही इतक्या सखोलतेत जायची लगेच नाहीये. त्याला हर प्रयत्नाने वळवून 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 ते इथे आणतात. म्हणून ती मजा जी संतांकडे दिसते ते स्वतः आनंदामध्ये असतात, तो एक आविर्भाव आहे. पण शिष्यांना आत्मानुभवाकडे वळण्यासाठी म्हणून थोडंसं टेम्पटेशन म्हणून, लहान मुलाला जसं ते पहिल्यांदा ज्या वेळेला अन्न खातं त्यावेळेला डायरेक्ट त्याचा कित्येक पदार्थांची टेस्ट डेव्हलप झालेली नसते. त्याला आवडतं थोडंसं काहीतरी चाटवायचं, मग त्याला टेस्ट डेव्हलप झाली की मग आपल्याला हवं ते खायला घालायचं. असं करून त्याचं पोषण जसं आई करते तसं शिष्यांना कित्येक वेळेला मजा दाखवत 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 संत हळूच आपल्याकडे घेऊन येतात. कारण त्याला ती गोडी वाटत नाही. बाहेरच्या गोष्टींमध्ये त्याला ऑलरेडी गोडी आहे. इथली जर का शांती सुखाची गोडी लागायची असेल तर त्याला थोडं तरी काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. हे संत सांभाळत असतात. हे रामकृष्णांनी स्पष्ट म्हटलंय एका ठिकाणी. त्यांनी असं म्हटलं की या मुलांना विरक्तीसाठी म्हणून मी तयार करतो आहे, वैराग्यासाठी. या मुलांनी स्वतःचे आयुष्य घडवावीत, इंद्रिय निग्रह करावा. पण सारखं संसाराची ओढ, आई वडीलच त्यांना बोलावून घेऊन जात होते. सगळी मुलं होती 15-16 वर्षाची आणि त्यामुळे आपापल्या घरी त्यांनी संसार करावा, घर सांभाळावं याच्यासाठी म्हणून सारखे त्यांचे आई वडील रामकृष्णांकडे येत आणि घेऊन जायला म्हणून प्रयत्न करत. रामकृष्ण गेल्यावर पण करत होते. म्हणून एका बाजूला संसाराची आसक्ती, त्याच्यामध्ये वाटणारी गोडी, आणि दुसरं म्हणजे एका बाजूला आतमध्ये कुठेतरी खुणावणारं ईश्वर दर्शनाचं ध्येय. याचं जर का प्राबल्य पकडलं अंतःकरणातलं तर बरंचसं प्राबल्य आमचं हे संसारासाठीच असतं. थोडंसं कुठेतरी आतमध्ये ईश्वर दर्शनाचा स्पार्क असतो आणि तो स्पार्क फुलवण्याच्यासाठी म्हणून कित्येक वेळेला संत अशा अनेक प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. ते रामकृष्णांनी असं म्हटलंय, अर्थात हे त्यावेळेचं बंगालमधलं वर्णन आहे, हे समजून घेऊ. तर त्यांनी असं म्हटलं की ही मुलं जर यांना मी केवळ काहीही मसाला नसलेलं खाणं देईन साधं, तर ते कितीही पौष्टिक असले तरी ते खाणार नाहीत. म्हणून मी थोडं थोडं मध्ये मध्ये त्याच्यावर माशाचं पाणी शिंपडत असतो. हे तिकडे ते मासे खाणारे लोक जास्त बंगालमध्ये, जेणेकरून त्यांना तो फ्लेवर मिळावा इथे. म्हणून रामकृष्णांच्या इथे पण सगळं वातावरण बघितलं कित्येक वेळेला ते भावसमाधीत असत. आणि ज्या वेळेला ते खाली उतरत त्यावेळेला गायन करत, नृत्य करत, ही सगळी मुलं या सगळ्या अंगांनी ईश्वराला भजणं. आणि कित्येक वेळेला अतिशय विनोदी अंगांनी ते महेंद्रनाथ गुप्तांनी सुदैवाने ते लिहून ठेवलंय की एवढे हसवत असत रामकृष्ण सगळ्या मुलांना की हास्याचे मजल्यावर मजले चढतायत असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे थोड्या वेळापूर्वी भावसमाधीत शांत होऊन गेलेली ती खोली, पिनड्रॉप सायलेन्स असलेली, थोड्या वेळाने अचानक लाईट होऊन जायची आणि पुन्हा ईश्वर स्मरणामध्ये पुन्हा ते समाधीत जायचं. असं बघितल्यामुळे त्या मुलांना हळूहळू ईश्वर दर्शनाची गोडी लागली. काही बेसिक क्वालिटीज लागतात साधकामध्ये, हा तर भाग आहेच की काहीच नाही आणि कसंही करून आम्ही हळूहळू एकदम संत होऊन जाऊ, कठीण गोष्ट आहे. इस्पेशली अंतर्मुख राहण्याची प्रवृत्ती जितकी जास्त आहे ज्या व्यक्तीची, तितका तो जास्ती साधनेमध्ये पुढे जायला योग्य आहे. त्याच्या बहिर प्रवृत्ती या त्या अंतर्मुख प्रवृत्तीने हळूहळू कंट्रोल होतात. पण तसं जरी असलं तरी विशेष गोष्ट आत्मानुसंधान करत असताना सांभाळायला हवी ती ही आहे की सारखं सारखं अंतःकरण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जाऊ न देणं. ते जात असेल तर ते किमान आयडेंटिफाय करणं. म्हणून देखे अखंडित प्रसन्नता अतिचेत चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा, ही परमोच्च पातळी आहे. पण त्याच्यासाठी म्हणून योगाची प्रोसेस पुन्हा पुन्हा चालू ठेवणं. आम्हाला ते साधत नाही असं वाटलं ॲपरंटली, काय झालं गेली 5 वर्ष आम्ही अनुग्रह घेऊन साधना करतो आहोत आणि अजून काहीच साधत नाहीये, तो बदल शांतपणेच होणार आहे. अचानक तो झालेला बदल तुला मानवणार पण नाही आणि तुझ्या आजूबाजूच्यांना पण नाही मानवणार. कृत्रिम आहे तो, हे लगेच कळेल. मागे मी ते म्हटलं होतं की असं वाटतं, फॅन्टॅस्टिक वाटतं एकदम की एकदम रामकृष्ण अनुग्रह दिल्यानंतर 3 दिवस समाधीत होते. आम्ही घरात ध्यान करता करता जर का 2-4 तास उठलो नाही तर घरचे लोक डॉक्टरला बोलवतील, त्याचं काय झालं बघा.
त्यामुळे एकदम फॅन्टॅस्टिक वाटत असलं तरी ते प्रत्यक्ष आम्हाला जेवढं पेलतंय तेवढेच आम्ही ते करू शकू, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे 4-4 दिवस 5-5 दिवस आम्ही एकदम स्तब्ध होऊन गेलो कीच आम्ही ज्ञानी होतो, ही समजूत काढून टाकायला पाहिजे. रमण महर्षींच्या आयुष्याचा तो प्रसंग आहे. ते पुढच्या काळामध्ये जसजसं लोकसंग्रह वाढत गेला तसतसं थोडं थोडं बोलत असत, प्रबोधन करत असत येणाऱ्या व्यक्तींना. मुख्यतः ते मौनातच असत. म्हणजे एवढे लोक खोलीमध्ये बसलेले असले तरी ते मौनामध्येच असत, पण त्यांची एक दिनचर्या ते फॉलो करत असत. पहाटे उठून भाजी चिरणे, सगळे लोक उठायच्या आधी किचनमध्ये जाऊन भाजी चिरायचे स्वतः, आणि मग काही वेदपठण चालायचं तिथे. थोड्या वेळाने मग ते अरुणाचलाला थोडंसं चालायला जायचं, म्हणजे फिरून यायचे. मग वर्तमानपत्र वाचायचे, पुस्तकं वाचायचे, कोण ना कोण आलं, काही शंका असतील तर बोलायचे. एवढंच असायचं, फार काही बोलणं नसायचं. त्या सगळ्यामध्ये ज्या लोकांनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये बघितलं होतं की कम्प्लीट मौन, कम्प्लीट आयसोलेशनमध्ये बघितलेलं होतं, त्यांना असं वाटायला लागलं की, म्हणजे रमण महर्षींनीच गमतीने म्हटलंय की आता स्वामीजी थोडेसे खालच्या पातळीवर आलेले आहेत. तुम्ही आता काहीतरी करा आणि पहिल्यासारखं आम्हाला दर्शन द्या, असं त्यांना म्हटलं. थोडं ध्यान बिन करत जा या टाईपचं. तर ते म्हटले की तुमची काय कल्पना आहे की डोळे मिटून एका ठिकाणी स्तब्ध बसल्यानंतरच ज्ञानी, किंवा त्याच वेळेला अनुसंधान आणि इतर वेळेला नाही, असं झाल्यावरच एखादी व्यक्ती साधू होते का? याचा अर्थ असा नाहीये की ते बसल्यावरच म्हणजे कसंही चालता बोलता न डोळे आसनं वगैरे या ओव्या स्वतःला लावून किंवा हे चरण स्वतःला लावून घेण्याचे कारण नाहीये. एका ठिकाणी शांत बसल्यानंतरच ही अवस्था अनुभवाला येते, यात दुमतच नाहीये. पण ज्या वेळेला ती मॅच्युअर होते त्यावेळेला अशा प्रकारे एका पर्टिक्युलर आसनाची गरज नाही राहत. इतकं ते अंतःकरण शांत झालेलं आहे. आम्ही एका ठिकाणी बसून शांत का होतो, किंवा ध्यानाची अशा प्रकारे सगळं शांत करा, आवाज करू नका, वृत्ती शांत करा, एक आसन असं निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला झोप पण लागणार नाही किंवा चंचलता मनात येणार नाही, आणि मग श्वासावर लक्ष केंद्रित करा. ही सगळी जी ड्रिल आहे ती कोणासाठी आवश्यक आहे? आपल्यासाठी. कारण की आपलं मन स्वभावतः बाहेर धावत आहे. त्याला अभ्यास योगयुक्तेनं चेतसा नान्य धावना, अभ्यासाने त्याला आत आणण्याची आपल्याला गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे की जर का रथामध्ये एखादी व्यक्ती बसेल, ती व्यक्ती स्थिर बसली, पण रथ जर का हल्ला तर आपोआपच व्यक्ती हल्ल्यासारखं होतं. तसं शरीर जर का स्थिर नसेल तर मन आम्ही कितीही स्थिर ठेवायचं म्हटलं तरी ते हलतंच. म्हणून आधी शरीर स्थिर करा, शरीर स्थिर झाल्यानंतर मन स्थिर करण्याचा अभ्यास करा. ज्या वेळेला मन अतिशय स्थिर होऊन गेलं, स्वस्वरूप योगयुक्त, त्यावेळेला ते उठल्यानंतर सुद्धा ध्यानामधून तोच आविर्भाव कंटिन्यू करायची हळूहळू कॅपॅसिटी वाढते. आपण पण हे अनुभवू शकतो की खूप चांगलं ज्या दिवशी ध्यान होतं त्याच्यानंतर पुढे एक 10-15 मिनिटं कोणीतरी घरात एकदम टीव्ही लावला तर धक्का बसतो, नको आत्ता असं वाटतं, गाणीच ऐकावीत असं वाटत नाही, कोणाशी बोलावं असं वाटत नाही काही वेळ. हे काय आहे? मन अंतरंगामध्ये हळूहळू रमतंय असं त्याचा अर्थ आहे. ज्यांचं ती अवस्था प्रगाढ राहते पुढेही अनुसंधानाची, त्यांना हळूहळू कुठल्या अवस्थेमध्ये शरीर आहे याचं फारसं घेणं उरत नाही. म्हणून ते अवस्था त्यांची आम्ही स्वतःला लावून घेण्याची गरज नाही. पण ही जी ओवी आता आपण बघतोय की जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, याचा अर्थ तो असं डोळ्यासमोर चित्र येतं की तो योगयुक्त बसलेला आहे निर्वातीचा दीपू लावल्यासारखा. ती त्याची ध्यानामधली अवस्था आहेच, पण ध्यान ते आसन सुटल्यानंतर सुद्धा मनाचं आसन सुटलेलं नाहीये. अशा प्रकारचं त्याची अवस्था अतिशय स्थिर आहे. निर्वातीचा दीप म्हणजे बुद्धीला हे दीपाचा म्हणजे ज्योतीचा दृष्टांत दिलेला आहे की दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे सतत स्थिर आहे ती कायम ऊर्ध्वगामी आहे. ज्योत कधीही अधोगामी नसते. तुम्ही मेणबत्ती उलटी केली तरी ज्योत ऊर्ध्वगामीच राहते, उलटीच असते, ती वरच जाणारी असते. त्याप्रमाणे ती बुद्धी पण सतत ऊर्ध्वगामीच आहे. ऊर्ध्वगामी याचा अर्थ व्यावहारिक विकारांमध्ये ती लिप्त होत नाही. मनामध्ये एखाद्या वेळेला स्वाभाविक त्याच्या पूर्वसंस्कारांनुसार, त्याच्या व्यक्तिमत्वानुसार काही ना काही गोष्ट उठू शकतात.
ज्ञानी व्यक्तीला कधीच काहीच नको वाटतं अशातलं म्हणण्याचं काही पॉईंट नाही. त्याला वाटलं तरी काय फरक पडतो. रामकृष्णांचे दृष्टांत काय काय वेळेला अप्रतिम आहेत, की त्यांनी असं म्हटलं की केवळ म्हणजे रामदास स्वामींनी पण ते म्हटलेलं आहे की कित्येक वेळा असं समजलं जातं की जे केवळ अशा प्रकारे एकाच आसनामध्ये बसले तेच मुक्त, शुकदेवच फक्त मुक्त झाले आणि बाकीच्यांचं काय झालं. मग ते म्हणाले सगळेच मुक्त आहेत. ज्यांना ज्यांना ज्ञान प्राप्त झालं ते उदाहरण असं वापरत असत रामकृष्ण की सापाने वेटोळी घालून एका ठिकाणी बसला तरी तो सापच आणि चालायला लागला तरी तो सापच. त्याच्यामध्ये मूळ स्वरूपामध्ये फरक पडत नाही. किंवा पाणी स्थिर असलं तरी पाणी आणि त्याच्यामध्ये तरंग उठले म्हणून पाणी हे स्वरूप त्याचं बदलत नाही. तसं ज्ञानी व्यक्ती एका ठिकाणी स्थिर बसली काय किंवा अतिशय कार्यमग्न दिसली तरी सुद्धा तिच्या अंतरंग अवस्थेमध्ये फरक पडत नाही. तसं त्याची बुद्धी एका ठिकाणी बसून अभ्यास करता करता त्यावेळेला स्थिर होऊन जाते. निर्वातीचा दीपू हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी जसं वापरलाय तसं गीतेने पण पुढे वापरलेलं आहे. यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्फुरता. ज्याप्रमाणे निवात म्हणजे निर्वात कुठल्याही प्रकारचा वारा नाही, तिथली ज्योत जशी फडफडत नाही तशी याची बुद्धी सारखी फडफडत नाही. पण इथे आतमध्ये कुठला वारा आहे? कामनांचा वारा आहे. ज्याच्या अंतःकरणात कामनांचा वारा आहे, सारखी काही ना काही हवंय, मग काही ना काही हवंय, काही ना काही नकोय, ह्याच्यामधून उठणाऱ्या स्मृती, ह्याच्यामधून उठणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना ज्याच्या अंतःकरणातल्या मावळून गेलेल्या आहेत, त्याचं अंतःकरण निर्वात प्रदेशामध्ये लावलेल्या दिव्यासारखं होतं. त्याची बुद्धी अंतःकरणातल्या वेगवेगळ्या वृत्तींनी हलत नाही. एखादी छोटीशी झुळूक येत पण असेल, जसं अंबुरा महाराजांचं ते उदाहरण आहे की ध्यान करता करता एक दिवस ते म्हणाले रोज 9 तास ध्यान करत असत, 3 असे 3 सेशन करत रोज. कधी चुकवलं नाही आयुष्यभरात. म्हणजे गुरुदेव रानड्यांनी पण म्हटलंय की भाऊसाहेब महाराज उमदीकरांनी सांगितला होता अशा प्रकारचा त्रिकाळ नेम. आणि भाऊसाहेब महाराजांच्या सगळ्या शिष्य परंपरेमध्ये सगळ्यात अप्रतिम रीतीने कोणी सांभाळला असेल तर अंबुरा महाराज. 9 तास ध्यान रोज, घरीच स्वतःच्या. कठीण आहे ही गोष्ट, कुठेतरी जाऊन करू शकतो आम्ही एखाद दिवस काहीतरी थ्रिल केल्यासारखं, पण रोज करणं कठीण गोष्ट. त्यांनी असं एका ठिकाणी सांगितलंय की एकदा ध्यानाला बसलो आणि त्याच्यानंतर 2 स्टेशन्स रेल्वेमधल्या प्रवास करत असताना एक एक स्टेशन आठवत गेलं, कुठलं ह्याच्यानंतर ते स्टेशन, त्याच्यानंतर ते स्टेशन, आणि मधल्या एका स्टेशनचं नाव काही केल्या आठवेना आणि मी बेचैन झालो की हे स्टेशनचं नाव कुठलं आहे ध्यानामध्ये. आणि शेवटी ध्यानातून उठलो आणि बाहेर त्यांचा तो एक सेवक बसलेला होता, त्याला विचारलं की ते 2 स्टेशन मधल्या स्टेशनचं नाव काय. तो म्हटला लोकूर नावाचं ते स्टेशन आहे. मग म्हणाले बरं वाटलं. परत येऊन दे मला. तसं ज्ञानी व्यक्तीला सुद्धा किंवा अशा प्रकारे अतिशय साधनारत असलेल्या व्यक्तीला पण मन काही वेळेला अशा प्रकारे दगा देऊ शकतं. इन्स्ट्रुमेंट आहे शेवटी मन हे, ते काही वेळेला स्वतःच्याच मोडवर जातं, तसं होऊ शकतं. पण त्याने बाय अँड लार्ज त्याच्या बुद्धीला काही फरक पडत नाही. म्हणून आमचं असं साधत नाही आम्हाला असं म्हणत असताना ज्ञानी व्यक्तींची पण दर्शनं याच्यासाठीच घ्यायला पाहिजेत, अंतरंग दर्शन. ज्ञानी व्यक्तीचं बाह्य दर्शन जेवढं पवित्र आहे त्याच्यापेक्षा त्याचं अंतरंगाचं दर्शन जास्ती पवित्र आहे. म्हणून अर्जुनाचा जो प्रश्न आहे की स्थितप्रज्ञ दिसतो कसा, बोलतो कसा, हे बहिर्दर्शन तो विचारतोय. ही शिकवणूक आहे. गीता किती किती प्रकारे शिकवते की कुतूहल सामान्य माणसाला ज्ञानी व्यक्तीला बघण्याचंच असतं. तो दिसतो कसा, बोलतो कसा, बघतो कसा, बसतो कसा, ह्याचंच कुतूहल असतो. आणि तेच कुतूहल अर्जुन रिफ्लेक्ट करतो की तो कसा दिसतो, कसा बोलतो. आणि भगवंत त्याचं बाह्यदर्शन सांगतच नाही, त्याचं अंतरंग दर्शन सांगतात. प्रजहात यदा कामान सर्वांपार्थ मनोगता. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीचं अंतरंग दर्शन हे जास्ती पवित्र करणार आहे. कारण बहिर्दर्शन हे आम्हाला त्याचं केवळ एक बाह्यकृती दाखवतं. त्याच्यामधून आम्ही दरवेळेला काही शिकूच शकू असं सांगता येत नाही. पण आम्ही जर का त्या अवस्थेला प्राप्त व्हायला हवं असेल तर ज्ञानी व्यक्तीचं अंतरंग दर्शन आमच्या बुद्धीला सतत घडवून देण्याची आवश्यकता आहे. म्हणून ते स्वामींनी कित्येक वेळा हे दृष्टांत वापरलेत की सत्याग्रहामध्ये सगळ्या म्हणजे पूर्वीच्या काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये सत्याग्रहामध्ये जी लोक तुरुंगामध्ये होती त्यांना ह्या सत्याग्रही लोकांना हा दंडक होता
की रोज जी स्थितप्रज्ञ लक्षणांचे श्लोक आहेत ते रोज म्हणायचे संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये. तर त्याच्यावर विनोबा भावेंनी असं म्हटलेलं आहे की सतत पाठांतर केल्याचा किंवा सतत नित्यपाठ म्हटल्याचा एक मोठा दोष असा की अर्थाकडे लक्ष हळूहळू जाणं कमी होतं. आम्हाला पाठच आहे, दणादण म्हणून टाकतो आम्ही आणि नमस्कार करून मोकळे होऊन जातो. पण त्यांनी असं म्हटलं की हा दोष नित्यपाठाचा नसून चिंतन कमी पडल्याचा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरणावर रुजल्या पाहिजेत. पाठांतराची आवश्यकता वाटत नाही कित्येक वेळेला. कशाला करायला पाहिजे पाठांतर, आम्हाला आता कळलेलंच आहे, कळलंय, यात प्रॉब्लेम नाही काही. पण त्या वातावरणामध्ये अंतरंग जर का राहायला हवं असेल तर ते शब्द आमच्या अंतरंगामध्ये कधी ना कधी उमटले, आपोआपच त्याची आठवण आहे. कशा प्रकारे ती व्यक्ती असते की कासवाप्रमाणे असते, असं त्यांनी म्हटलंय. देखे कुर्मजी या परी उवाईला अवयव पसरी. कासव ज्याप्रमाणे दोन अर्थाने घेतलेलं आहे ते, कित्येक लोकांनी असं म्हटलंय की कासव ज्याप्रमाणे बाह्य धोका काही दिसला की पटकन त्याचे अवयव सगळं आत घेतं आणि काही धोका नसेल त्यावेळेला पुन्हा बाहेर काढतं, त्याप्रमाणे ती स्थितप्रज्ञ व्यक्ती करते. पण स्वामींनी त्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की हे वर्णन खरं तर साधकाचं आहे. साधकाने असं करायला पाहिजे. धोका दिसला की धोका अर्थ काय, जीवाला धोका नव्हे, अंतरंग स्थितीला धोका. त्यावेळेला पटकन अवयव आत घेणं म्हणजे काय, नामावर येणं, स्ववर येणं. ज्या वेळेला अशा प्रकारे दिसतंय की टेम्पटेशन आहे, दिसतंय की नको ती व्यक्तीशी आता मला बोलावं लागणार आहे, बोल बाबा, पण मन नको जाऊ देऊ तिथे, मन स्वतःपाशी ठेव. अशा प्रकारे जी व्यक्ती वागते. पण स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की स्थितप्रज्ञाला असा धोका दिसल्यानंतर आत येण्याची आवश्यकता नसते, त्याची बुद्धी स्थिरच आहे. कासव दरवेळेला धोका दिसल्यावरच अवयव आत घेतं आणि बाहेर सोडतं असं नाही, ते थोडंसं रिलॅक्स म्हणून पण अवयव पसरत असतं, स्वतःमध्ये रमलेलं कासव. त्याप्रमाणे देखे कुर्मजी या परी उवाईला अवयव पसरी. तशाप्रमाणे त्याची इंद्रिय हळूहळू वागायला लागतात. तशी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली. असं ज्याची इंद्रिय एवढी ताब्यात आलेली आहे की तो म्हणेल तसं वागतात, जे योग्य आहे तसंच वागतात, एवढी शहाणी झालेली आहे, इंद्रिय ज्याची वश झालेली आहे. म्हणून आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. या सगळ्या गोष्टी एकत्र असणारी व्यक्ती म्हणजे ज्ञानी व्यक्ती आहे, परिपूर्ण व्यक्ती आहे. आता याच्यामध्ये पण थोडासा एक अंतर आहे की ज्ञानी व्यक्ती म्हणजे एक बोध झालेली व्यक्ती आणि स्थितप्रज्ञ याच्यामध्ये पण एक स्थित्यंतर आहे, की दोन्ही गोष्टी एकच आहेत असं मानता कामा नये. त्याला स्वामींनी असा शब्द वापरलाय की एक साधक आहे, एक सिद्ध आहे आणि एक साधक सिद्ध आहे. म्हणजे बॉर्डरवरची व्यक्ती आहे की जिला अनुभव आता येत आहेत, ज्याचं अंतरंग आता तितकं खळखळ करत नाहीये पण अजून पूर्णावस्थेला गेलेला नाहीये, त्याची ही लक्षणं आहेत की त्याने पण सांभाळायला पाहिजे. पूर्णत्वाला गेलेल्या व्यक्ती त्यांच्या दृष्टीने संयम ही आवश्यकता नसली तरी त्यांची ती सवय होऊन गेलेली असते. त्यांना कोणी शिकवायला लागत नाही की आता संयमित राहायला पाहिजे, ती आपोआपच संयमित असतात, आदर्शवत असतात. म्हणून अशा व्यक्तींना आचार्य असं म्हटलेलं असतं. आचार्य याचा अर्थ ज्याचं आचरण दुसऱ्यांनी अनुकरण करता येईल अशी व्यक्ती. म्हणून आचार्य पदाला गेलेल्या व्यक्ती ह्यांचं सर्वच गोष्टी संयमित दिसतात, पण त्याच्याकडे प्रोग्रेस करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची बुद्धी अशा प्रकारच्या वासनांच्या वाऱ्यांनी हलणार नाही याची कॉशस त्यांनी राहायला पाहिजे की आणि रोजची उपासना सोडता कामा नये. मध्यंतरी श्री एम म्हणून जे सत्पुरुष आहेत त्यांचं सत्संग चाललेले असतात, त्यांना एकाने असं विचारलं होतं की साधनेमध्ये आम्ही मागे पडलो किंवा सगळ्या साधनेमधला सगळ्यात मोठा लॉस कोणता समजावा, आपण मागे खूप आलोय असं कधी समजावं, असं त्यांना विचारलं होतं. तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की आपली रोजची साधना नाही झाली की समजावं की साधनेमध्ये खूप मागे पडलेलो आहे, म्हणजे काल ध्यान नाही झालं, भरपूर मागे पडलेलो आहे असं समजा. हे इतकं प्रॅक्टिकल उत्तर आहे, कारण आमचा मुख्य प्रॉब्लेम तोच आहे की आम्हाला रोज तितक्या उत्कटतेने बसावंसं वाटत नाही. डॉक्टर देशमुखांच्या शब्दामध्ये टिकमार्कचं ध्यान तरी करू का आम्ही, हा प्रश्न आहे. टिकमार्कचं ध्यान तरी व्हावं, पण रोज ती उत्कटता
ध्यानामध्ये आणणं. स्वामींनी जे त्यांच्या साधना काळातलं वर्णन केलेलं आहे की रोज अशा प्रकारे ध्यान करणं की काल जेवढा वेळ बसलो होतो त्याच्यापेक्षा थोडा वेळ आज जास्ती बसेन, आणि काल जी अवस्था अनुभवली त्याच्यापेक्षा एक टप्पा पुढचा मी आज अनुभवेन, असं रोज करणं. ही खूप कठीण गोष्ट आहे. नित्यनेमासी मन विटे तो रजोगुण, असं समर्थांनी म्हटलंय. की नित्यनेम करावा असं वाटत नाही, कधी कधी करावा असं ऑकेजनल वाटतं. काही ना काही एखादा विशेष दिवस असेल, एकदम ईश्वराबद्दलचं प्रेम दाटून आलं, गुरूंबद्दलच्या प्रेमाला भरती आली, आणि मग साधना केली, 4 दिवस एकदम छान गेले आणि हळूच खाली आला. हे जे लक्षण आहे रजोगुणाचं लक्षण. सगळ्यात अबंडंट गुण माणसाच्या स्वभावात मध्ये कुठला सापडत असेल तर तो रजोगुण आहे. त्याला दर थोड्या दिवसांनी काहीतरी नवीन लागतं. जी गोष्ट हितकारक आहे आणि रोज थोडी 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 करायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला फारसं स्वारस्य वाटत नाही. म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी एकदा एकाने विचारलं होतं की या भवरोगातून बरं व्हायचं असेल तर कुठलं औषध आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की नाम हेच औषध आहे, दुसरं काही औषध नाही. पण ते सतत, काही औषधं आयुर्वेदामधली जशी असतात की मुहुर्मुहू म्हणजे पुन्हा 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 ते घ्यायला पाहिजे, तसं ते औषध पुन्हा 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 घ्यायला लागतं. आणि इथेच तर मुख्य अडचण आहे, पुन्हा पुन्हा ते करावं असं तितक्या सजगपणे वाटत नाही. काही वेळेला ते मेकॅनिकली होतं, काही वेळेला उत्कटतेने होतं, काही वेळेला विसरलं जातं. या सगळ्यामधूनच साधक शिकत असतो. पण ते शिकत असताना त्याची आत्मबोधाकडची प्रवृत्ती ही जर का वाढायला हवी असेल, तर केवळ आमची साधना चाललेली आहे अशा एका लिथार्जीमध्ये न येता वासनांचा जो आग्रह आहे अंतःकरणावरचा कमी करत नाही, हे करायला पाहिजे आहे. तर मग ती बुद्धी निर्वातीचा दीपू राहिल्यासारखी काही काळ तरी स्थिर राहील. आमची बेसिक रिक्वायरमेंट आहे किमान ध्यानामध्ये तरी ती स्थिर राहावी. इतर वेळेला राहील तेव्हा राहील, पण ते एकमेकाला एवढं परस्पर डिपेंडंट आहे आणि परस्पर पूरक आहे की इतर वेळेला जितकी आम्ही कमी करू हलवणं, तितकी ती ध्यानामध्ये आम्हाला सहाय्य करेल. आणि ध्यानामध्ये आम्ही जितकं शांत राहायला शिकू, तितकं व्यवहारामध्ये आम्हाला सारखं बहिर्मुख होणं कमी होईल. म्हणून केवळ ध्यानामध्ये स्थिर बसेन आणि इतर वेळेला वाटेल तसं स्वैर वागेन, जमणार नाही, ध्यानच जमणार नाही. आणि ध्यानामध्ये ध्यान करणार नाही आणि केवळ इतर वेळेला अनुसंधान ठेवेन, तेही जमणार नाही. कारण इतर वेळेला व्यवहारामध्ये मन अनुसंधानामधून वेगवेगळ्या विचारांमध्ये कधी स्लिप होऊन जातं, ते कळत पण नाही. म्हणून एका ठिकाणी बसायची आवश्यकता आहे. म्हणून 2 प्रकारची ध्यानं समर्थांनी पण सांगितली आहेत. एक तर अखंड ध्यान, तो समास जरूर वाचावा, आणि दुसरं म्हणजे दंडक ध्यान असं त्यांनी म्हटलंय. अखंड ध्यानाचा अर्थ कायमच ती स्थिती अंतःकरणात राहणं, पण ती अखंड ध्यान हे एक काल्पनिक गोष्ट होऊन जाते की आमचा एक अखंड ध्यान आहे. त्याचा अभ्यास म्हणून एका ठिकाणी केलेलं दंडक ध्यान, आपण जे करतो याला दंडक ध्यान म्हटलंय समर्थांनी, की हे सर्व गोष्टी नियमित करून कंट्रोल करून बसणं, त्याचा उपयोग करून घेऊन अखंड ध्यानाच्या मार्गाने चालणं. म्हणून मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती, कायम ती स्थिती राहणं सहज, हे सद्गुरूंचं लक्षण आहे. पण ज्याला ती साधलेली नाहीये त्यांनी प्रयत्नपूर्वक एका आसनावर बसून ती आधी समजून घेणं आणि व्यवहारामध्ये ती विकसित करणं, या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनने आमची स्थितप्रज्ञ लक्षणांकडची वाटचाल सुरू होते. ती सगळी लक्षणं याच आयुष्यामध्ये आम्हाला दिसतील का आमच्यामध्ये माहिती नाही, त्याची चिंता करत सुद्धा वेळ घालवण्याचं कारण नाही. कारण तो वेळ पण फुकटच जातो आहे चिंता करण्यामध्ये. चिंता करण्याने ते जर का प्राप्त होत असतं तर चिंताक्रांत व्यक्तीला पटकन झालं असतं. प्रोसेस योगाचीच आहे आणि त्याच्यासाठी जे सगळ्या डूज अँड डोंट्स आहेत त्या समजून घेऊन करत राहणे, याने ती गोष्ट डेव्हलप होत राहते, तो योगयुक्त. म्हणून ह्या सगळ्याचा जो एंड पॉइंट आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी योगयुक्त या शब्दाने संपवलेला आहे, सांगता केलेली आहे. गीता म्हणत असताना त्या प्रसन्न व्यक्तीची बुद्धी पर्यवतिष्ठते, म्हणजे चांगली सुस्थिर होते. पण कशामध्ये स्थिर होते? योगामध्ये स्थिर होते. हा भाग ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषतः मांडलेला आहे. म्हणून प्रसन्नता ही योगासाठी उपकारक आहे आणि योग हा प्रसन्नतेची प्री रिक्वायरमेंट आहे. या दोन्ही गोष्टी आम्ही जेवढ्या चालवू तितकं अंतःकरण हळूहळू मॅच्युअर होत जातं.
ह्या स्थितप्रज्ञ लक्षणांचा हा प्रसाद आहे. आणि माझं असं आवाहन आहे की ह्या सगळ्या प्रबोधनाबरोबरच किमान आम्ही ही सगळी लक्षणं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, इथपासून ते सुरू होणारी शेवटच्या विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, ही जी लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे गीतेने सांगितलेली आहेत आणि त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य सोपं आहे, फार कठीण नाहीये. तो एकदा तरी वाचावं आम्ही आज उद्यामध्ये, थोडंसं ब्रशअप करावं. त्या दृष्टीने स्वाध्याय, चिंतन आणि मुख्यतः योग साधना याच्यामधून त्या कर्मयोगाच्या धारणा विकसित होतात. आणि कर्मयोग आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे बुद्धियोग, त्याच्या साहाय्याने बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर राखणं, या दोन्ही गोष्टी एकत्रित रीतीने चालवायच्या आहेत. त्याचा जो पुढचा भाग आहे कर्मयोगाचा, आता ज्ञानेश्वरी नित्यपाठातला विभाग संपतो आहे पुढच्या 2 ओव्यांनी, तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म युगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागे, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.